नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर वन मराठी यूट्यूब चॅनल। आजची घटना आहे उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी मैनपुरी कोतवाली हद्दीतील खरपरी गावातील काही शेतकरी रोजच्या प्रमाणे शेताकडे गेले होते। तेव्हा बंब्याजवळील झुडपांमध्ये त्यांना एका महिलेचा मृतदेह दिसला। मृतदेह पाहताच ते घाबरले। काही वेळातच ही बातमी संपूर्ण गावात पसरली आणि घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली। दरम्यान एका ग्रामस्थाने मैनपुरी कोतवालीत फोन करून पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच SSI राजेंद्र सिंग काही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले। बंब्याजवळ झुडपांमध्ये महिलेचा मृतदेह पडलेला होता आणि आजूबाजूला बरेच लोक उभे होते। प्रकरण महिलेच्या हत्येचे असल्याचे स्पष्ट दिसत होते। त्यामुळे SSI राजेंद्र सिंग यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली। काही वेळातच SP अरुण कुमार आणि DSP संतोष कुमार सिंग देखील घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॅडला पाचारण केले। त्यानंतर पोलिसांनी अत्यंत बारकाईने घटनास्थळाची पाहणी सुरू केली। मृत महिलेचे वय अंदाजे 50 ते 52 वर्षे होते। तिने लाल रंगाचा कुर्ता आणि पिवळी सलवार परिधान केली होती। गळ्यात पर्स लटकलेली होती। हाताजवळ एक रुमाल पडलेला होता आणि हातात लाल रंगाचा धागा बांधलेला होता। शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा किंवा खुणा नव्हत्या। पाहता असे वाटत होते की महिलेची हत्या गळा आवळून करण्यात आली आहे। डॉग स्क्वॉडचा श्वान मृतदेहाजवळील झुडपांमध्ये घ्राण घेत होता आणि नंतर भुंकत बंब्याच्या कडेला गेला। तिथून तो नगला गहिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर थोड्या अंतरापर्यंत गेला आणि पुन्हा परत आला। फॉरेन्सिक टीमनेही तपास करून छायाचित्रे काढली आणि पुरावे गोळा केले। आतापर्यंत शेकडो लोकांनी मृतदेह पाहिला होता, पण कोणीही तिला ओळखू शकले नाही। यावरून स्पष्ट झाले की ही महिला जवळच्या कोणत्याही गावातली नव्हती। तिला कुठून तरी दुरून इथे आणून तिची हत्या करण्यात आली होती। हत्या करणारा व्यक्ती तिचा परिचित किंवा ओळखीचा असण्याची शक्यता होती। मृतदेहाची ओळख न पटल्याने पोलिसांनी तो पोस्टमार्टमसाठी मैनपुरी जिल्हा रुग्णालयात पाठवला। 72 तास उलटून गेले तरीही कोणीही महिलेची ओळख पटवू शकले नाही। नियमानुसार पोस्टमार्टम नंतर पोलिसांनी अज्ञात महिलेवर अंत्यसंस्कार केले। SP अरुण कुमार यांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले। महिलेची ओळख पटवण्यासाठी आणि हत्येचा उलगडा करण्यासाठी त्यांनी 2 पथके तयार केली। एक पथक DSP संतोष कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली हत्यारांच्या शोधात लागले, तर दुसरे पथक स्क्वॅड प्रभारी जितेंद्र चंदेल यांच्या नेतृत्वाखाली काम करू लागले। पोलिसांनी मैनपुरीसह शेजारील फर्रुखाबाद आणि इटावा जिल्ह्यांमध्येही महिलेचा शोध सुरू केला। तेथील पोलिसांनी महिलेचे फोटो आणि हुलिया पाठवून बेपत्ता महिलांबाबत माहिती मागवली। DSP संतोष कुमार सिंग यांनी विशेष पथक आणि गुप्तहेरांनाही कामाला लावले। मात्र 10 दिवस उलटून गेले तरीही महिलेची ओळख पटली नाही। गुप्तहेरांकडून कोणताही ठोस सुगावा मिळाला नाही। वृत्तपत्रांमध्ये ब्लाइंड मर्डरच्या बातम्या छापून येऊ लागल्या आणि पोलिसांच्या अपयशावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले। या बातम्या वाचून पोलीसही तणावात होते। 23 ऑगस्ट 2025 रोजी मैनपुरी कोतवालीतील SSI राजेंद्र सिंग यांना फर्रुखाबाद जिल्ह्यातील राजापूर पोलीस ठाण्यातून माहिती मिळाली की राणी सोमवंशी नावाच्या महिलेची बेपत्ता तक्रार दाखल झाली आहे। ही तक्रार तिचा पती राजपाल सिंग यांनी दाखल केली होती। ते जैठोली गावाचे रहिवासी होते। राणीचे वय 52 वर्षे होते आणि तिला 4 मुले होती। ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक जेठवली गावात पोहोचले आणि राजपाल सिंग यांना मैनपुरी कोतवालीत आणले, जेणेकरून ते मृत महिलेची ओळख पटवू शकतील। जेव्हा राजपाल यांना मृतदेहाचे फोटो दाखवण्यात आले तेव्हा त्यांनी त्वरित ओळख पटवली। त्यांनी सांगितले की ही त्यांची पत्नी राणी आहे। 10 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता ती औषध आणण्यासाठी घरातून निघाली होती आणि त्यानंतर ती परत आलीच नाही। राजेंद्र सिंग यांनी राजपाल यांना विचारले की तिचा कुणाशी वाद किंवा भांडण होते का। त्यावर राजपाल म्हणाले की ते वयस्कर साधे शेतकरी आहेत आणि कुणाशीही त्यांचा कोणताही वाद किंवा व्यवहार नव्हता। घरात कोणताही बाहेरील व्यक्ती येत नव्हता आणि राणीचे कुणाशीही संबंध असल्याचे त्यांना माहीत नव्हते। राणीच्या जवळ मोबाईल फोन होता, पण तो बंद होता। राजपाल यांनी अनेकदा तिला कॉल करण्याचा प्रयत्न केला होता। पोलिसांनी राणीचा मोबाईल नंबर घेऊन कॉल डिटेल्स काढल्या। कॉल डिटेल्समधून समोर आले की राणी एका विशिष्ट नंबरवर वारंवार बोलत होती। तिच्या मोबाईलवर आलेला शेवटचा कॉलही त्याच नंबरवरून होता। पोलिसांनी तो नंबर ट्रेस केला असता तो मैनपुरी जिल्ह्यातील एलाऊ पोलीस ठाण्याच्या किशोरपूर गावात राहणाऱ्या अरुण सिंग राजपूत याच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे समजले।
पोलीस तात्काळ अरुणच्या घरी गेले, मात्र तो घरी नव्हता. अरुणचे वडील मुन्ना राजपूत यांनी सांगितले की अरुण हरियाणातील गुरुग्राम येथे राहतो आणि टँकर चालवतो. त्यानंतर पोलिसांनी सर्वेलन्सच्या मदतीने गुरुग्राम येथे जाऊन 1 सप्टेंबर 2025च्या रात्री अरुणला अटक केली आणि मैनपुरी कोतवालीत आणले. पोलीस ठाण्यात चौकशी दरम्यान अरुणने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कडक कार्यवाही करताच तो तुटला आणि त्याने राणीच्या हत्येची कबुली दिली. अरुणच्या सांगण्यावरून पोलिसांनी राणीचा तुटलेला मोबाईल फोनही जप्त केला. त्याने मोबाईलची सिम कार्ड तोडून बंब्यात फेकली होती आणि तुटलेला फोन झुडपांमध्ये टाकून दिला होता. पोलिसांनी तो दुपट्टाही जप्त केला, ज्याच्या सहाय्याने अरुणने राणीचा गळा आवळून तिची हत्या केली होती. ती चुनरी त्याने झाडाच्या पानाखाली लपवून त्याच्यावर वीट ठेवली होती. SSI राजेंद्र सिंग यांनी आरोपीला अटक करून ब्लाइंड मर्डरचा उलगडा झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर SP अरुण कुमार आणि DSP संतोष कुमार सिंग यांनी पोलीस सभागृहात पत्रकार परिषद घेऊन राणी मर्डर प्रकरणाचा खुलासा केला. अरुण राजपूत याने हत्या केल्याची कबुली दिली होती आणि हत्या करण्यासाठी वापरलेली चुनरीही पोलिसांनी जप्त केली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करत त्याला अटक केली. तपासात समोर आले की ही हत्या प्रेमातील फसवणूक आणि विश्वासघातामुळे करण्यात आली होती. ही होती आजची घटना. जर ही घटना तुम्हाला हादरवून गेली असेल, डोळे उघडणारी वाटली असेल तर क्राईम स्टोरी टेलर 1 या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं, सतर्क रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.